परिणय फुके यांची नुकतीच विधान परिषदेवर नियुक्ती झाली असून त्यांचे गोंदिया जिल्ह्यात आगमन होताच ठिकठिकाणी आमदार परिणय फुके यांचे स्वागत करण्यात आले आहे। तर याआधी देखील आमदार परिणय फुके हे गोंदिया भंडारा जिल्ह्यातून विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले असता त्यांना गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे झाली, त्यामुळे त्यांची लोकप्रियता गोंदिया भंडारा जिल्ह्यात आणखी वाढतच गेली। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत परिणय फुके यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढविली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। तर दुसरीकडे त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यातून निवडून गेले असता त्यांच्या 6 वर्षाचा कार्यकाळ 2023 मध्ये संपताच परिणय फुके हे आमदार म्हणून निवडून येत त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूसवत जिल्ह्याचा विकास करावा अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असता नुकतेच महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकीत परिणय फुके यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष केला होता। तर परिणय फुके हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येताच गोंदिया जिल्ह्यात त्यांचे प्रथम आगमन होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहरात बाईक रॅली काढत डीजेच्या तालावर मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत केले। तर आमदार परिणय फुके यांनी देखील कार्यकर्त्यांचा प्रेम पाहता सदैव गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले। फार आनंद झाला। आज मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यामध्ये संपूर्ण ठिकाणी मोठ्या जल्लोषाने सगळ्यांनी स्वागत केलं। आज गोंदिया शहरात मोठी रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्येही कार्यकर्त्यांसोबत सामान्य नागरिकही सहभागी झाले आणि ज्या दुकानांपुढून किंवा रस्त्यांपुढून घरांपुढून आम्ही जात होतो मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला आहे आणि फार मी आनंदी आहे, फार सगळे लोक आनंदी आहेत। तर यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, सभापती संजय टेंबरे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार संजय पुराम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार परिणय फुके यांचे स्वागत केले।